Good morning, Maya. How are you? Good morning. I'm all great. Thank you for joining me. Thank you very much. Pleasure बोला. is all mine. माझ्यासाठी थोडा एक अर्धा तास काढल्याबद्दल डेफिनेटली थँक्यू. आपलं जे पुणेकर इथे आहेत किंवा इथे जी I'm लोक very आलेली आहेत happy for ऑस्ट्रेलियामध्ये, that. तर तुमचा जो जर्नी आहे तर त्यांना तो थोडासा सांगायचा आहे. म्हणजे त्यांना कोणाला काही हेल्प झाली तर आपण ते बघतोय त्या दृष्टीने. सो लेट्स स्टार्ट विथ युअर इंट्रोडक्शन बेसिकली. नक्की. ओके. सगळ्या पुणेकरांना आणि जेवढे पण इंडियन्स आहेत इथे त्या सगळ्यांनाही माझा नमस्कार. आणि मी डॉक्टर माया राठोड. मी बेसिकली गायनेकोलॉजिस्ट आहे. पुण्यावरनं माझे मिस्टर पुण्याचे आहेत. मी बॉम्बेचे आहे, पण आफ्टर लाईक मॅरेज आय बीन शिफ्टेड टू पुणे. तर मी तिथे रुबी हॉल क्लिनिकला केलं माझं सगळं शिक्षण. त्याच्यानंतर मी जहांगीर हॉस्पिटल जॉईन केलं, क्लाउड9 हॉस्पिटल जॉईन केलं. तर मी बेसिकली गायनेकोलॉजिस्ट आहे. त्याच्यानंतर मग मी IVF मध्ये स्पेशलायझेशन केलं, जे आपण टेस्ट ट्यूब बेबीज म्हणतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्या बरोबर मी माझं पॅशन म्हणून इंडियन्स वुमेन्स बॉडी बिल्डिंग मध्येही शिरले एक 7-8 वर्ष आधी. आणि आय एम टुडे नॅशनल थँक्यू टुडे आय एम अ नॅशनल इंडियन वुमन बॉडी बिल्डर. रिसेंटली मार्च मध्ये मी 2 मेडल्स जिंकले इंडियासाठी. आणि आता मी बिकॉज नॅशनल च्या नंतर मी आता इंटरनॅशनल लेवलवर खेळणार आहे इंडियासाठी, वेअर आय बी रिप्रेझेंटिंग इंडिया. तर मग असं मी दोन्हीही प्रोफेशन साइड बाय साइड हँडल करतीये आणि मॅनेज करतीये, हॉस्पिटल प्लस फिटनेस. Wow, that's a great introduction. I'm so happy to have you on board. थँक्यू सो मच. आता पुण्यामध्ये एवढा चांगला तुमचा प्रोफेशन असताना तुम्ही असा अचानक पुण्यातनं ऑस्ट्रेलियाला यायचा निर्णय काय घेतला? कारण तुम्ही दोघे जण डॉक्टर आहात त्या दृष्टीने. आता सर्वात पहिला मुद्दा हा होता की आम्ही जिथे स्पेशलायझेशन केला तिथे सुपर स्पेशलायझेशनची फारच लॅक होतं. म्हणजे जे स्टडी आम्ही इथे करायला आलो तिथे पुण्यामध्ये ते नव्हतं. म्हणजे आता समजा जे माझे मिस्टर इथे जे आर्थ्रोस्कोपी, आर्थ्रोस्प्लास्टी आणि अँकल जॉईंट मध्ये आले, तर अँकल जॉईंट हे फारसे कमी लोक करतात इथे. अगदी बोटांवर मोजण्या इतके 4-5 लोक. आणि ते त्यांच्या याच्यामध्ये एवढे व्यस्त असतात त्यांना शिकवण्यासाठी एक्सपोजर द्यायला वेळ नसतो. त्याच्यामुळे मग इथे असं असतो की हे सर्जरीज खूप कॉमन असतात. मग इथे शिकायला आणि मेन म्हणजे इथे टीचिंग टेक्निक्स खूप चांगले आहेत. म्हणजे आपल्याला जर जे पण डॉक्टर्स पुण्यामध्ये आहेत, आता जर मला सांगायचं असेल तर तुम्हाला जर सुपर स्पेशलायझेशन कुठल्या टॉपिक मध्ये करायचं असेल तर त्या दृष्टिकोनाने सिडनी आम्हाला इकडे खूप बरं वाटलं. कारण की आम्हाला व्यवस्थित शिकवलं जातं, व्यवस्थित टीचिंग टेक्निक असते आणि मेन म्हणजे कामाचा लोड नसतो. आपल्याला फॅमिली आणि प्रोफेशनल लाईफ हे दोन्ही मॅनेज करता येतं. कारण आता या सध्या नॉर्मली इंडियामध्ये कसं असतं की डॉक्टर्स हे 24 तास अवेलेबल व्हायला पाहिजे, पण तो प्रोटोकॉल इकडे नसतो. इकडे मंडे टू फ्रायडे तुम्ही अवेलेबल राहा आणि सॅटर्डे संडे तुम्हाला तुमच्या फॅमिलीला वेळ देता येतो. तर स्टँडर्ड ऑफ टीचिंग खूप चांगली आहे इकडे. तर ज्याला पण इथे सुपर स्पेशलायझेशन करायचं असेल ती जागा खरंच चांगली आहे. म्हणजे आमच्या दोघांच्याही दृष्टिकोनाने मी सांगते, नॉट ओन्ली माझ्या परसेप्शनने पण त्याचा ऑर्थो आणि माझं गायनॅक आम्ही दोघांनी अनुभवलंय की इकडचे टीचिंग स्टाफ खूप चांगले आहेत. आता इथे तुम्ही किती वर्ष झाले आहेत? लास्ट इयर माझे हस्बंड इथे आले होते ते स्पेशलायझेशन करायला, पण तो शॉर्ट कोर्स होता. त्याच्यानंतर मग आम्ही परत गेलो. परत आम्ही दोघांनी विचार केला की अजून तिथे जाऊन परत करता येतं, म्हणून आम्ही इथे परत एक 5 मंथ्स झाले जस्ट बिफोर लॉकडाऊन थोडा आम्ही इथे आलो आणि आम्ही कंटिन्यू केलं. आता आमचा जो कोर्स आहे तो 2 इयर्स आहे अराउंड. तर 2 इयर्स विल बी देअर. सो आता हे जे 2 वर्ष तुमचे आहेत ते 2 वर्ष आर यू सेल्फ फायनान्स की काय तुम्ही काय ठरवलंय की तुम्ही काम पण करता, जॉब पण करता? हा पण एक मुद्दा आहे. येस, हा मुद्दा आहे. कारण आपल्या इथे इंडियामध्ये जेव्हा फेलोशिप्स देतात तेव्हा आपल्याला पे केलं जात नाही. पण इथे असं आहे की दे प्रोव्हाइड यू द नॉलेज अँड दे पे यू ऑल्सो.
मीन्स इक्वली तुम्हाला तुमचं घर पण चालतो. यू डोंट हॅव टू हॅव एक्स्ट्रा मनी. तुमचं एक नॉर्मल ॲव्हरेज फॅमिली यू कॅन लिव्ह नॉर्मली इयर. तर मग त्याच्यासाठी आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्हाला शिकायची जॉब करायची गरज पडत नाही. ओके. सो आता मागच्या वर्षी तुम्ही येऊन गेला तिकडे, 1 वर्षभर तुम्ही बघितलं कसं आहे काय, आणि मग यू वेंट बॅक, यू डिसाइडेड, यू हॅड कॉन्व्हर्सेशन, आणि मग तुम्ही परत आला. तेव्हा साधारण तुम्हाला माहिती होतं की व्हॉट टू एक्सपेक्ट इन ऑस्ट्रेलिया, राईट? पण ऍक्च्युअली इथे अराईव्ह येस. केल्यानंतर अजून काही तुम्हाला सरप्राइजेस झाले का? किंवा लोक कशी वाटली तुम्हाला? पुणेकरच भेटले का? किंवा काही तुमच्या सेम प्रोफेशन मधले काही लोक भेटली का? सी फ्रँकली स्पीकिंग, जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम डिसाईड केलं होता, तर एका ह्याच्यातनं येऊन दुसऱ्या जगात येणं, कम्प्लिटली डिफरंट कल्चर, आणि हॅव्हिंग किड्स अँड देन लिव्हिंग एव्हरीथिंग बॅक जे सेट होतं आणि मग पुढे जायचं, या प्रश्नाचे खूप म्हणजे खूपच वेगळे वेगळे उत्तरं सगळ्यांकडनं मिळाले. आणि एक भीती सुद्धा होती की 2 पोरं घेऊन तिथे जायचं आणि परत झिरो पासून, शून्यापासून सुरुवात करायचं. तिकडचं कल्चर, तिकडची लोक, आपण जे ऐकतो ते खूप एक आधी तरी खूप भीती वाटायची. पण नंतर नंतर जेव्हा आम्ही ग्रुप जॉईन केला, लाईक आम्ही महाराष्ट्रीयन्स इन सिडनी, इंडियन्स इन ऑस्ट्रेलिया, हे जेव्हा आम्ही ग्रुप जॉईन केले, जेव्हा त्यांचे फीडबॅक्स मिळायला लागले, देन आम्ही थोडासा एक नॉर्मल सॉफ्ट कॉर्नर कडे गेलो आणि वी हॅड पॉझिटिव्ह अप्रोच की नाही, आपण जाऊया. आणि इथे आल्यावरती आम्हाला खूप सारे इंडियन्स भेटले. दे वर वॉर्म वेलकमिंग, आणि खूप खूप त्या लोकांनी आम्हाला हेल्प केलं सॉर्टिंग आउट द थिंग्स. ते आपण म्हणतो ना की दुसऱ्या देशात गेल्यावरती कोण आपलं नसतं, असं मला तरी नाही जाणवलं. बिकॉज एव्हरीवन वॉज आवर्स. म्हणजे एक एक भीती असते की अरे तिथे आपल्या कोण रिलेटिव्ह नाहीये, कसं होणार, कोण हेल्प करत नाही. आणि एक एक मिथ आहे की बाहेरच्या देशामध्ये कोण कोणाला विचारत नाही. पण मला असं वाटतं की इंडियन्स कुठेही जावं, वेन दे मीट अन अनदर इंडियन, ही इज ऑलवेज अन इंडियन. म्हणजे ती एक युनिटी प्रकारची फिलिंग आहे ना, ती खूप चांगली आम्हाला भेटली इन ऑल ऍस्पेक्ट. म्हणजे आम्हाला स्कूलचं ऍडमिशन करायची आम्हाला जास्त फारसं टेन्शन घेतलं नाही, बिकॉज एव्हरीबडी गायडेड अस की स्कूल ऍडमिशन कसा होतो, इकडे कसे प्रोसेस आहेत, तुमचे रोड ट्रॅफिक रूल्स कसे आहेत, तुम्हाला काय करावं लागतो, काय नाही करावं लागत. एव्हरीथिंग वॉज बीन गायडेड बाय एव्हरीवन हू ऑल वेअर देअर, नॉट ओनली Maharashtrian, whoever the South Indians, any Punjabi family, everybody was like helpful to us. मग तो जो स्केरी सिनारिओ होता ना की कसं होणार, एक फॅमिली घेऊन जायचं, पोरं घेऊन जायची, ती भीती आमच्यात नव्हती. वी वेर व्हेरी क्वाईट सरप्राईज की देर पीपल जेवढे इंडियामध्ये क्लोज होते तेवढेच क्लोज ते लोक इकडे होते. दे वर व्हेरी फ्रँक टू हेल्प अस एनी टाइम. वी हॅड नो लिमिट टू इट. सो वी आर थँकफुल टू दॅट, for helping us. Even through this interview, I would like to help all those, say thanks to all ते सगळे ज्यांनी आम्हाला मदत केली. Thank you so much for that and really appreciate that. दॅट्स ग्रेट. सो आता 2 वर्ष तुमची इथे ट्रेनिंग झाल्यानंतर पुढे PR वगैरेच्या दृष्टीने तुम्ही ट्राय करणार आहात का? सी PR साठी PRचं पण आम्हाला होतं की PR फार अवघडीने मिळतं, PR साठी खूप पैसे खर्च होतात, हे पण मी सांगते. बिकॉज नॉर्मली हे सगळ्या गोष्टी खूप कन्फ्युजिंग असतात लोकांसाठी जे नवीन येतात स्पेसिफिकली. तर फॉर अस 1 इयरच्या स्टे नंतर वी आर एलिजिबल टू, इफ यू आर अ डॉक्टर, यू आर एलिजिबल टू हॅव PR आफ्टर 1 इयर. आणि त्याच्यानंतर मग यू कॅन इझिली अप्लाय फॉर दॅट, जर तुमचा स्पॉन्सर 1 इयरच्या वरती तुमचं इकडे स्पॉन्सरशिप आहे तर. बट देन वी विल नॉट स्टे बॅक, certainly reasons, because we have in-laws and families, so we have to go back for them. Mostly we will not apply for the PR. But yes, those who are upcoming doctors who will join tomorrow this group, who will go with these if you are a doctor, you have a sponsor, then after 1 year do apply for your PR, and it is very easy process. You don't have much difficulties for PR apply करना मिळणार नाही मिळणार. For doctors it is very easy to have PR here. Yeah. सो आफ्टर कमिंग हिअर आणि आता तुमचं जे काय ट्रेनिंग चाललंय, असा कुठलाही तुम्हाला स्ट्रगलिंग पिरियड कुठे वाटला का ऑस्ट्रेलियामध्ये as such? नाही, बिकॉज गोष्टी फारच पर्टिक्युलर आहेत तिथे आणि सिस्टमॅटिक आहे. स्ट्रगलिंग फेस ऍज सच नव्हता, बिकॉज
Yes, we never faced that of Mala. If I look back and remember certain things where we struggled for something, no, I don't find anything. Things were Okay. all set, all very specific and all up to the mark. ओके. तुमचं मेंटल स्ट्रेस बद्दल तुम्ही काय ऍडवाइस द्याल लोकांना बिंग अ डॉक्टर? Okay, mental stress is subjective, म्हणजे person to person तो affect होतो. Now, if you are a homesick person, like you are very emotionally attached to your families and you come for struggling and टेकिंग युअर ड्रीम्स अहेड, जर तुम्ही त्याच्यासाठी इथे आलात की तुम्हाला स्ट्रगल आहे, तुम्हाला बॅकलॉग, तुमच्या फायनान्शियल बॅकलॉग साठी तुम्हाला पुढे जायचं अँड दॅट इज वाय तुम्ही इथे आलात, तर मेंटल हेल्थ इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. अँड I think that working on your mental stress is you have to regularly do your exercise, you have to use yoga, you should have a healthy food. This helps you having a good hormones in your body, जे तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग ठेवतं. यु नो, नॉर्मली काय होतं की आपण दुसऱ्या इथे आल्यानंतर आपल्याला एकदम एकटं फील होतं. दॅट्स द वन स्ट्रेस, दॅट्स द ओनली स्ट्रेस विच यू कॅन हॅव, बिकॉज खायला पुण्यामध्ये मिळत होतं आणि खायला इथेही मिळत होतं. द ओनली थिंग इज डिफरन्स इज द सराउंडिंग, बिकॉज यू डोंट हॅव पीपल. आपल्याला लोक नाहीयेत बोलायला, आपल्याला वेळ काढायला लोक नाहीयेत, आपला सराउंडिंग टोटली डिफरंट होऊन जातो त्याच्यामुळे. आणि बेसिकली ज्या लोकांना लॅक ऑफ कम्युनिकेशन असतो ते लोक खूप घाबरून इथे राहतात आणि त्यांना असं वाटतं की कसं सर्व्हाइव्ह करायचं. देन फॉर दॅट आय विल टेल यू की ट्राय टू मेक मोर फ्रेंड्स, चांगले फ्रेंड्स बनवा. तो जो मिथ असतो ना की आपण दुसऱ्या देशात जाऊन फ्रेंड्स नाही बनवू शकत, आपल्याला आपण लोकांची सोशल नाही होऊ शकत, हु इज हु वी डोंट नो, ही या भीतीतनं थोडं बाहेर पडा. इफ यू फील लोनली, जॉईन द कम्युनिटीज, यू हॅव गुड पीपल ऑल अराउंड. अनालाइज करा, त्यांच्या बरोबर एक हेल्दी रिलेशन्स ग्रोथ करा, बी विथ देम. तसा तुमचा वेळ काढायचा प्रयत्न करा. आणि जितक्या लोकांना तुम्ही तितक्या वेगळ्या वेगळ्या एक्सपिरियन्सेस मिळणार त्यांचे, तितक्या वेगळ्या वेगळ्या तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज भेटणार. तर मग त्या दृष्टिकोनाने यू शुड थिंक अबाउट, अदर देन बिईंग डिप्रेस्ड, अदर देन बिईंग थिंक अलोन, हे पुढे कसं होणार, आता सक्सेस कसं मिळणार, आपल्याला स्ट्रगल किती आहे पोरांना घेऊन. सो आय थिंक जितकं स्ट्रगल आपण इंडियामध्ये करत होतो त्याच्यापेक्षा फारशा कमी गोष्टींमध्ये आपल्याला इकडे स्ट्रगल करावं लागतं. बट देन ऑफकोर्स प्रत्येक जागी काही ना काहीतरी हर्डल्स आहेत, पण त्याला टॅकल करणं हे आपण आपल्या दृष्टिकोनवरती असतं. सो डोंट टेक इट मेंटल वाईज. यू इवन इफ यू वी कम हिअर फॉर प्रोग्रेस, आपल्याला इंडियामध्ये कुठल्या गोष्टीची कमी नव्हती. आपण जेव्हा प्रत्येक फॅमिली एक स्टेप घेतो की आपल्याला पुढे जायचं, तेव्हा हा आपण मोठा निर्णय घेतो की एक स्टेट मधून दुसऱ्या देशात जायचं. तर जेव्हा तुम्ही तिथे पोहोचलाय, यू हॅव बीन अ रेअर ऑलरेडी, तुम्ही एवढ्या लोकांमधनं पर्यंत पोहोचलाय, देन आय डोंट थिंक दॅट यू हॅव टू बी नेगेटिव्ह समवेअर की आता पुढे कसं होणार आहे. वी हॅव टू बी स्ट्रॉंग इनफ. यू ऑलरेडी तुम्ही इथपर्यंत येऊन अचीव्ह केलेलं आहे. आता इथून मार्ग कसा काढायचा आहे, दॅट इज अप टू एव्हरी पर्सन सब्जेक्टिव्ह, की तुम्ही कसं नॉलेज गेन करता, तुम्ही कसं लोकांना भेटता. यू हॅव गुड पार्ट्स, यू हॅव बॅड पार्ट्स, पण तुम्ही गुड पार्ट्स मधनं पुढे कसं जाता आणि बॅड पार्ट्स मधनं एक्सपिरियन्स कसा घेता, दॅट इज ऑल मॅटर्स ॲट एंड ऑफ द डे. या, दॅट्स ग्रेट. ऍक्च्युली मी पण इथे ऑब्झर्व केलंय की इथे पूर्वीचं जे प्रोफेशन होतं बॅक इन इंडिया वर्सेस आताचं प्रोफेशन, याच्यामध्ये पण बऱ्याच लोकांचा टोटली शिफ्ट ऑफ फोकस आहे आणि शून्यातनं सगळ्यांनी उभं केलेलं आहे. नॉट नेसेसरी, अँड दे आर हॅपी पीपल ऍक्च्युली. मी इथे जितक्या लोकांना भेटलो ते म्हणतात हा नाही ठीक आहे, वी आर हॅपी विथ व्हॉट वी हॅव. म्हणजे हा जो एक आहे ना सॅटिस्फॅक्शन एक्झॅक्ट. क्रायटेरिया, हा खूप मला ऍक्च्युली इथे जास्त बघायला मिळतो लोकांच्यामध्ये. Exactly, because I'll tell you the certain differences in India and here. एक तो workload खूप जास्त. Secondly, you don't get paid for how much you're working. Third thing is you don't have family lives, you have a time to time business. And मेन म्हणजे इकडे कसं असतं, एक सराउंडिंग असतो की वीकेंड्सला बाहेर जाणं, वीकेंड्सला सोशल होणं, वीकेंड्सला बाहेर, हे आपल्याला इंडियामध्ये फारसं बघायला मिळत नाही. दॅट्स वाय आपण त्या सराउंडिंग मध्ये स्टिक होऊन जातो की संडे असलं, सॅटर्डे असलं तर वी हॅव टू वर्क वर्क वर्क. आणि वर्क प्रेशर एवढा असतो जो मला वाटतं इकडे नाहीये. अँड दॅट इज वाय वी फाइंड आवर सेल्फ. म्हणजे तो एक वेळ असतो जेव्हा आपण आपल्याला भेटून घेतो, आपल्या फॅमिलीला वेळ देतो. तो
तो पार्ट खूप मॅटर करतो आपल्या हॉर्मोनल सॅटिस्फॅक्शन साठी, की समथिंग समवेअर वी आर लिव्हिंग फॉर आवर फॅमिली अँड वी आर लिव्हिंग टुगेदर अँड वी आर हॅपी. Because ultimately it is not only the physical, it is also the personal financial burden also. आपण 9 to 8 जॉब इंडियामध्ये करून एंड ऑफ द डे when you don't have a sufficient bank account, we are of course stressed. मग मी किती पण चांगली फॅमिली, we enjoy our family, end of the day when you are on your bed you have a stress about your financial stability, की कसं होणार पुढे, कसं जाणार. Here what is that, even if you work, you are paid equally for what you're doing your hard work. So you are financially also get stable आणि तुम्हाला मेंटल सॅटिस्फॅक्शन पण असतो आणि तुम्ही थोडा एक फॅमिली बद्दल विचार पण करू शकता की what we can do ahead, which we lack in India, because what we are earning we are spending on living of our lifestyle. So तो एक burden असतो which is not here actually. Okay. आता Yes. फ्रॉम युअर पर्स्पेक्टिव्ह as well, की what are you looking for इथे? For me, yes, as a my part of a student or a doctor, I am just looking that मी सर्वात जास्त चांगल्या टेक्निक्स इथून शिकून जाऊ, so that when I'm back I can help more people with it. आणि जे इंडियामध्ये लाख आहे नॉलेज, तो नॉलेज तिथे अप्लाय करून चांगल्या ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स घेऊन लोकांना सर्व करणं, दॅट इज ऑल व्हॉट आय थिंक. दॅट मी जितकं चांगली स्पेशलायझेशन इथून शिकून जाईल, जे मी नंतर गेल्यानंतर मला तिथे कोणी शिकवणार नाहीये, तर दॅट्स द ओनली टार्गेट आय कीप, माय हजबंड कीप, इज लाईक वी कॅन लर्न ॲज मच ॲज वी कॅन इन दिस 2 years. आता ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही राहता कुठे सध्या? आता सध्या मी पॅरामेटामध्ये आहे. अच्छा, And म्हणजे you इंडियन्सची ती will not पंढरी believe I म्हणतात ऍक्च्युअली. already have 4 to 5 members. हा माहित आहे. आणि त्याच्यामुळे नाही, हा एक ट्रेंडच झालाय. म्हणजे जेव्हा एखादा माणूस इंडियाला येतो, त्याला पॅरामेटा हा शब्द सर्वात आधी कानावरती पडतो आणि म्हणतात की हा, तुम्हाला जर ऑस्ट्रेलियामध्ये जायचंय तर यू गो विथ पॅरामेटा, कारण तिकडे सगळे इंडियन्स आहेत. आणि त्याच दृष्टिकोने आम्ही पण पॅरामेटाला आलो आणि वी टूक दॅट टॅग, की मुली आहेत आपले, 2 पोरं आहेत, आपण जाऊन स्टडी करणार, तर मग सेफ साईडला पॅरामेटा इज द परफेक्ट प्लेस. आणि डोंट बिलीव्ह, दिस इज रिअली अ सेफ प्लेस, बिकॉज मी बाहेर पडली की मला सगळे इंडियन्सच दिसतात. मला असं वाटतच नाही की मी ऑस्ट्रेलियाला आले. सो दॅट्स द रिअल पार्ट ऑफ इट. आता आपल्या इथे सध्या लॉकडाऊन झालं, क्वारंटाईन झालं, त्याच्यामध्ये फील हाऊ दॅट डिड वी इट आर, अफेक्ट? yes, quarantine did affect us because we were not started with our course. तर 2 महिने असं होतं की वी वर नॉट इन टू हॉस्पिटल्स, म्हणून आमचे स्टायपेंड्स आणि स्पॉन्सरशिप्स पण सुरू झाले नव्हते. त्याच्यामुळे फायनान्शियल थोडा बर्डन येत होता आणि आम्ही थोडा स्ट्रेस्ड आउट होतो की कधी एकदाच सगळं उघडणार, कधी हॉस्पिटल चालू होणार. बिकॉज येस, थोडासा त्यावेळेला थोडासा फायनान्शियल स्ट्रेस होता आम्हाला इनिशियली, बिकॉज एव्हरीथिंग वॉज lockdown, so we were a little bit stressed on those time, but okay, manageable. We were because कारण आम्ही त्या टाइमला पण लॉकडाऊनच्या वेळेला जिथे आलो होतो, तर we knew that this is going to happen, and as we were a doctor, so we knew that once this is going to start, it's going to be hard to our pockets, that we have to manage financially. So that way, yeah. ओके. सो आता कमिंग बॅक टू युअर हॉबी किंवा जे साईड प्रोफेशन नाही म्हणता येणार, पण तुम्ही आता जे बॉडी बिल्डिंग फिटनेस कॉम्पिटिशन्स मध्ये हे करताय, पार्टिसिपेट करताय, आता तुम्ही इंटरनॅशनल लेवलला पण कॉम्पिट करणार असं म्हणताय. सो कॅन यू प्लीज टेल अस बिट मोर अबाउट इट अँड हाऊ पीपल कॅन ऍक्च्युअली जॉइन यू इन दॅट ग्रुप as well? You won't believe, I already have four candidates who are already taking their training for, and in that people want to have weight loss, want to do bodybuilding and all that varieties of people I've met here. Yes, I do take trainings in Parata only, and I help people on online diet and some of exercise videos, and help them reducing their weights. And की त्यांना कुठला इश्यूज असेल, जर एखादा मेडिकल इश्यूज असेल
तर आपण डायरेक्टली त्यांना जसं डायट म्हणता येईल, एक्सरसाइज म्हणता येईल, आपण देत नाही. तर तसा वेने आय सॉर्ट आउट बिकॉज ऑफ माय प्रोफेशन ऑफ डॉक्टरी ते मला हेल्प करतं की एखादा पेशंटला कुठला डायट द्यायचा, त्याचा जर शुगर प्रॉब्लेम असेल तर तो कसा लो करायचा, इफ ही इज अ हायपरटेन्सिव्ह पेशंट देन हाऊ टू हेल्प हिम रिड्युसिंग हिज ब्लड प्रेशर. हे सगळ्या इश्यूजने मी त्यांना हेल्प करते इकडे. अँड इव्हनिंग 6 o'clock नंतर मी माझ्या या पॅशन मध्ये जाते. बाय होल डे आय एम इन माय अदर वेज, other jobs, but then after 6 o'clock I take trainings, I make diets, and I help people helping, getting to their goals of weight loss, weight gain, or whatever. Yeah, I'm helping that way. त्याच्यामध्ये माझंही ट्रेनिंग होऊन जातं, and people are around with me on those particular 2 to 3 hours because they are also on the floor, so we together make a team and we do it, all of us. So So तुम्ही that हे is जे how I'm ट्रेनिंग doing घेता हे it कुठे now. घेता? Let's पॅरामेटा see. पार्क मध्ये घेता की समवेअर नियर तुमच्या बिल्डिंगच्या आसपास I कुठे take घेता? it both way. Parameta Park also I take it. Who doesn't like to go gymming? त्यांना मग कार्डिओ सेशन्स, मग त्यांना डाएट आणि कार्डिओ सेशन्स मध्ये वी डू इट ऑन पॅरामेटा पार्क. आणि जर कुणाला बॉडी बिल्डिंग करायची असेल या जिम लवर असेल एखादा, like I have 2 candidates of one which wants to be a bodybuilder in Australia and he is getting trained, तर त्याला मी क्रंच फिटनेस मध्ये तिथे मी त्याला ट्रेनिंग देते. I train him over there with heavy weights and all that. So this is how we plan out accordingly, like, for people to achieve their goal. Wow, that's actually excellent. I think in the interest of time, as I said, की आपण 20-25 minutes बोलूच नक्की. You had said कि you are not that much Yes. of a talker, but yes, look at the timing now, and we have already almost crossed 25 minutes. So, just before closing this call, do you want to share anything else, any inputs, information, Yeah. anything that you want to give away as such? And after that, we'll close the call. See, yes, I will definitely see. As a doctor or as a totally bodybuilder, today I have dreamed of becoming an international athlete where I'll be representing India. Holding that flag of India is my dream, which I'm waiting for desperately. So as a Punekar or as an Indian, I would just need all your big people blessings to help me achieve my dreams. I just need a word of blessings from you all that maybe my dream come true where I hold a flag of India and Australia, winning those medals for you all. So that's all I want from you, is all your kind words and your blessings. Thank you so much for that. Thank you so much, Mahya. I hope That's it. people will love your interview or this catch up. हा कैसा formal interview होता है, just catch up. Just want to bring something to the table for everyone. So thank you so much for your time, and we'll talk Of course, further thank on any other you topic so much. very soon. It's really a great initiative. Yeah, Thank you. it's really a great opportunity to meet you. Thank you so much. Yes, thank you. Bye bye. Cheers. Bye. Yeah.